वृक्षतोडीवर सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे। तपोवनामधील वृक्षतोडीवर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला अजित पवार यांनी पाठिंबा दिलाय। विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल गरजेचा आहे असंही त्यांनी मत व्यक्त केलंय। अजित पवार यांनी ट्विटमधून काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे। या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काहींनी तपोवनामधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर ऍक्टिव्हिझम सुरू केलेला आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। काही जण राजकीय पर्यावरणवादी बनतायत। कुंभमेळ्यामध्ये अडथळे यावेत ही काहींची इच्छा आहे, मात्र आम्ही ती पूर्ण होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्त्वाचा आहे, त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे, झाडंही महत्त्वाची आहेत। आणि मी असेल, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, कोणाचंच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधुग्रामला शतकानुशतक होतोय तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे। कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे। त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही।